बुलढाणा जिल्ह्यातील 750 आरोग्य कर्मचारी व अधिकारी विविध मागण्यांसाठी 19 ऑगस्टपासून बेमुदत संपावर गेले आहेत। यामुळे आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य सेवेला मोठा धक्का बसला आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेले कर्मचारी व अधिकारी हे आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी 19 ऑगस्टपासून बेमुदत संपावर गेले आहेत। जवळपास 750 कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कामबंद आंदोलनात सहभाग घेतल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांतील अतिवृष्टीमुळे वातावरणात मोठे बदल झाले आहेत। सर्दी, खोकला, ताप अशा आजारांचे रुग्ण अचानक वाढल्याने दवाखान्यांवर ताण वाढला आहे। मात्र आरोग्य कर्मचारी संपावर गेल्याने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार पडला आहे। त्यामुळे सामान्य रुग्णांना उपचारांसाठी नाहक प्रतीक्षा करावी लागत आहे। संपकरी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे त्यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घेणे ही आहे। शिवाय इतर काही स्थानिक पातळीवरील मागण्या देखील प्रलंबित आहेत। आम्ही अनेक वर्ष सेवा बजावतोय, पण अद्यापही कायमस्वरूपी नोकरी मिळालेली नाही। त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। याबाबत जिल्हा पातळीवर विविध संघटना व नेते मंडळींनीही पाठिंबा दर्शविला आहे। शिवसेना उभाटा जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी देखील या आंदोलनाला समर्थन दिले आहे। आता प्रशासन या संपाकडे कसा प्रतिसाद देते आणि आरोग्य यंत्रणा लवकर कशी सुरळीत होते याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे डोळे लागले आहेत। जिल्हा परिषदला किंवा प्रत्येक विभागाला एक असे आदेश द्यावे की आम्ही प्रक्रिया सुरू करत आहे आणि ते आदेश आम्हाला फक्त शाश्वासन नको, शासनाला एकच आहे आश्वासन। आम्ही हे खूप घेतले आजपर्यंत, पण आता आम्हाला ते यादीवर आश्वासन नाही, फक्त एक प्रक्रिया आणि आदेश सोडावे। आम्ही आमचे आंदोलन तेव्हा मागे घेऊ, तोपर्यंत आमचे आंदोलन हे बेमुदत राहील। खऱ्या अर्थाने ही मागणी शासनापर्यंत आम्ही रेटून धरू आणि या संपूर्ण जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या आरोग्य सेवक हे जे कंत्राटी अधिकारी कर्मचारी आहे यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना म्हणून आम्ही खंबीरपणे यांच्या पाठीशी आहे आणि यांचा लढा पूर्ण होईपर्यंत, हे परमनंट होईपर्यंत आम्ही यांच्यासोबत कायम राहू।